ज्ञानेश्वरी अध्याय 6 भाग 2. अर्जुना ऐक. कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, देह वायुरूप बनतो. तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला लोकांच्या डोळ्यातच लपता येते. वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणे सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनवलेला असावा असा होतो. अथवा केळीतील पोकळीवरील सोपटे काढून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत तसा तो दिसतो. असे ज्या वेळेस शरीर होते तेव्हा त्यास खेचर म्हणजे गगनविहारीय म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे हा मोठा चमत्कार आहे. पहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ राहते तेथे ठिकठिकाणी अनिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. पण आपल्याला त्या सिद्धीशी काय काम आहे? अर्जुना ऐक. देहांच्या देहातच 3 भूतांचा असा लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. नंतर प्राणवायू एकटा उरतो, पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्नी आकाशात मिळतो. त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असे नाव येते. पण जोपर्यंत ती शिवाशी एक होत नाही तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच. मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती 9 इंद्रियांचे ऐक्य होण्याचे काकी मुख म्हणून जे स्थान आहे त्याचा भेद करून मग मूर्ध्न्याकाशरूपी पहाडावर जाऊन राहते. ती ओंकाराच्या पाठीवर तात्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे समुद्रात जशा नद्या मिळालेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्ध्नी आकाशात मिळतात. मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रह्म मी या भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूप लिंगाशी ऐक्य पावते. तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. त्या ऐक्यात मूर्ध्नी आकाशासकट सगळ्यांचा लय होतो. मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते, अर्जुना, त्याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवात मिसळतो तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे. आता द्वैत होते की हे स्वरूप स्वतः सिद्ध एकच होते असा विचार करण्यापुरतीही जागा उरतच नाही. चिदाकाशात मूर्ध्नी आकाश लयास जाते अशी जी काही स्थिती आहे ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल. म्हणून त्या स्थितीचे वर्णन शब्दांनी सांगताच येत नाही, आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात प्रस्थापित करता येईल. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली. भुईच्या मागल्या बाजूस अज्ञाचक्रात मकाराचे स्वरूप राहत नाही. इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडते. नंतर तो प्राणवायू तेथेच मूर्ध्नी आकाशात मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला. मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला. आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचा थांग लागत नाही तेथे या शब्दरूपी वेळूचा काय लागेल लाग. या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल, शब्दांनी सांगता येईल अथवा कानांनी ऐकता येईल असे खरोखरच नाही. हे त्रिवार सत्य आहे. जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा ते आपण होऊन राहावे असे ते आहे. अर्जुना, तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही. म्हणून आता हे राहू दे, हेच व्यर्थ किती बोलावे. याप्रमाणे शब्द मात्र जेथून माघारी परततो, जेथे संकल्पनाहीसा होतो व विचारांचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही, जे परमात्म
परमात्मतत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध व अमर्याद आहे, जे आकाराचा शेवट आहे, जे मोक्षाच्या निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ व शेवट ही नाहीशी झाली आहेत, जे त्रैलोक्याचे कारण आहे, जे अष्टांगरूप वृक्षाचे फळ आहे व जे केवळ आनंदाची जीवनकला आहे, जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे, त्याप्रमाणे अर्जुना जे माझे खास स्वरूप नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची निर्गुण स्वरूपाची शोभा व्यक्ततेला आली, तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय. ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्ती पर्यंत टिकतात ते पुरुष हे शब्दातील उत्कृष्ट सुख आपणच बनतात. आम्ही जे हे अष्टांग योगरूपी साधन सांगितले त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार केलेली जणू काय मूर्तीच ते शरीराने दिसतात. जर हा अनुभव अंतःकरणात प्रकाशला तर हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ठीक, हे खरे आहे महाराज, कारण की आता देवा आपण जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात हे आपल्या सांगण्याच्या रीतीवरूनच मला समजले. देवा, हे योगाचे वर्णन केवळ ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते, मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही. म्हणून तुझ्या सांगण्यात काही अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष दे. कृष्णा, तू जो आता योग सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्याने मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही. माझ्या अंगात स्वभावता जितकी योग्यता आहे तेवढ्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन. अथवा देव जसे सांगतील तसे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच विचारू. माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले. म्हणून मी म्हणतो आपण इकडे लक्ष द्यावे. अहो महाराज, ऐकले का? तुम्ही जे हे साधन सांगितले त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल काय? अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येथे आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हे तू काय विचारतोस? ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे. पण इतर काही साधारण काम असते ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते काय? परंतु योग्यता जी म्हणावयाची ती प्राप्तीच्या अधीन आहे असे समजावे, कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायक होते. तर जसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही आणि योग्य पुरुषांची खाणी आहे काय? थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच या कामी योग्य अधिकारी नाही काय? एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी त्याची अडचण देवांनी ओघानेच दूर केली. मग देव पुढे म्हणतात, अर्जुना, त्याचा असा नियम आहे की जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाही. जो जिव्हेच्या अधीन आहे किंवा झोपेला जीवापासून वाहिलेला आहे तो योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही. अथवा जो हट्टाच्या बंधनाने भूक व तहान कोंडतो व भुकेला मारून आहार तोडतो व जो निद्रेच्या वाटेस जात नाही, याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन तो नाचतो त्याचे ते शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही. मग योग कोण करणार? म्हणून विषयांचे अतिसेवन करावे अशी विरोधी बुद्धी नसावी किंवा वाजवीपेक्षा फाजील जास्त नियमन करणे हेही कामाचे नाही.
अन्न तर सेवन करावे, परंतु नियमाच्या मापाने मोजलेले असावे. त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात. मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे व एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. जागायचे जरी झाले तरी तेही परिमितच असावे. एवढ्याने अनायासे कफवादादी सर्व धातूंची समता राहील. अशा नियमितपणाने इंद्रियांना विषय दिले असता मनच संतोषाला वाढवते. बाहेंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि मग अंतःकरणात सुख वाढते. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहजच होतो. ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला असता मग उद्योगाचे निमित्त होते, नंतर सर्व ऐश्वर्ये आपोआप घरी चालत येतात, त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ज्या वेळेस लीलेने आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवतो, त्याच वेळी त्याचा अनुभव आत्मप्राप्तिरूपाने पिकतो. म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो. नियम आणि योग ज्यावेळी एकत्र होतात व असा दोघींचा प्रयागरूप चांगला संगम जेथे स्तुतो, त्या ठिकाणी ज्याचे मन क्षेत्रसन्यास करून स्थिर होते त्याला तू योगयुक्त म्हण. त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थळीच्या दिव्याची उपमा योग्य होईल, हे तू प्रसंगानुसार समज. आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून तुला मी आणखी काही थोडे सांगतो, ते तू चित्त देऊन ऐक. तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर असत नाही. तर सांग बाबा, तू कठीणपणाला भीतोस काय? तरी अर्जुना, यात कष्ट आहेत असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल, पण तर तो तसा होऊ देऊ नकोस. ही दुष्ट इंद्रिये याचा उगाच बाऊ करतात. पहा बरे, आयुष्याला स्थिर करणारे व संपत आलेल्या जीवताला मागे आणणारे जे औषध, त्याला जिव्हा शत्रू समजत नाही काय? त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले ते या इंद्रियांना सदोदित दुःखकारकच वाटते. एरवी योगासारखे सोपे आहे तरी काय? म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही तुला चांगलाच योगाभ्यास सांगितला, त्या योगाने या इंद्रियांचा निरोध झाला तर होईल. एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्या वेळेला चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते. ते ज्यावेळी विषयांना सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहते आणि पाहिल्याबरोबर त्या स्वरूपाची ओळख पटते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवर ते येते, त्या ओळखीबरोबर ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस झाल्याने चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो व ज्याहून दुसरे काही नाही व ज्याला इंद्रिये केव्हाच जाणत नाही, असे जे चैतन्य ते मन आपण स्वतः आपल्या ठिकाणी होऊन राहते. मग मेरूपेक्षा मोठ्या दुःखाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही, अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नीमध्ये पडला तरी त्याचे चित्त निरतिशय सुखात लीन असल्यामुळे परत वृत्तीवर येत नाही. याप्रमाणे चित्त आपल्या ठिकाणी येऊन राहिल्यावर मग देहतादात्म्य घेत नाही व अलौकिक सुख बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते. ज्या सुखाची चटक लागल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषय वासनेची आठवणही ठेवीत नाहीत, जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे राज्य आहे आणि ज्याच्याकरिता ज्ञान समजून घ्यावयाचे असते, ते सुख योगाचा अभ्यास करून मूर्तिमंत झाले पाहिजे व पाहिल्यावर मग तो पाहणारा आपणच स्वतः सुखरूप होऊन जातो. पण बाबा अर्जुना, एका प्रकाराने तो योग सोपा आहे. तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्रशोक दाखवावा, संकल्पाचा पुत्र जो काम तो नाहीसा करावा. हा संकल्प जर विषय वासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिय नेमलेल्या स्थितीत आहेत असे पाहिल तर तो उर फुटून प्राणास मुकेल. असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची एरझार संपते व बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. बुद्धीला जर धर्माचा आश्रयस्थान झाली बुद्धी, तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवानात
आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. याही एका तऱ्हेने ब्रह्मपात प्राप्ती आहे याचा विचार कर. आणि हे जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे, ती ऐक. आता तू जो निश्चय करशील त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही, अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तू आपलासा कर. जर एवढ्याने चित्त झाले स्थिर तर सहजच काम झाले, आणि जर एवढ्याने ते स्थिर झाले नाही तर त्याला सोडून मोकळे होऊ द्यावे. मन मोकळे सोडले असता ते जेथे जाईल तेथून नियमच त्याला परत घेऊन येईल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची सवय होईल. नंतर काही एक वेळ त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल, आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्याबरोबर ते मन स्वतः आत्मस्वरूप होऊन जाईल. तेव्हा त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल, आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले दिसते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयास गेले की संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते. या सुलभ उपायाने एवढी मोठी प्राप्ती होते. शनै शनैरुपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्येतत् आत्मन्येव वशं नयेत. संकल्पाच्या संपत्तीचा विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योगमार्गाचा अनुभव घेतला आहे. ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले. मीठ पाण्यात मिळाले असता पाण्यात सोडून जसे ते वेगळे राहत नाही, त्याप्रमाणे त्या योग्याची जेव्हा परब्रह्माशी मिळणी होते तेव्हा एक स्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे अर्जुना, म्हणून ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो, ऐक. ज्याचे मन योगयुक्त झाले आहे आणि तो प्राणिमात्रांच्या ठिकाणी आत्म्यास पाहतो व आत्म्याच्या ठिकाणी प्राणिमात्र आहे असे पाहतो, तो सर्व ठिकाणी समदृष्टी पाहतो. असे पाहतो तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याला मी कधीही दृष्टीआड होत नाही व तो मला कधीही दृष्टीआड होत नाही. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. यो मां पश्यति सर्वत्र सर्वञ्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति स च मे न प्रणश्यति. आणि मी तर सर्व देहांमध्ये आहे याचा विचार करण्यासारखे काही नाही, आणि त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे. पण अरे, बुद्धीने एवढे मात्र केले पाहिजे. ग्रहण एरवी तरी अर्जुना, जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेला आहे असे जाणून मला भजतो, प्राण्यांच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्वच जाणतो, अर्जुना, मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. ज्याप्रमाणे झेतपर्यंत पाणी आहे तेथपर्यंत ओलावा आहे अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळे आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे.
अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एकच सूत असते, त्याप्रमाणे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे, अथवा अलंकाराचे आकार जरी पुष्कळ आहेत तरी त्याप्रमाणे सोने पुष्कळ नाहीत, अशा अचल पर्वताप्रमाणे ज्याने ऐक्य स्थिती केली आहे, अथवा झाडाची जितकी पाने आहेत तितकी रोपे लावलेली नाहीत, अशा अद्वैत दिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली, अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मला सांग बरे, तो देह तादात्म्य घेऊन देहात कसा अडकून राहील? माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले आहेत, म्हणून त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो सहज व्यापक आहे. आता तो देहधारी जरी असला तरी तो देहाचे तादात्म्य घेत नाही, अशी ही त्याची स्थिती शब्दांनी सांगण्याजोगी करता येईल काय? आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे. जो तत्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखे निरंतर वाहतो, सुखदुःखादी कर्मे अथवा पुण्यपापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने जाणतच नाही, हे समविषम भाग, बरे वाईट, आणखी सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू ह्या जसे काही आपले अवयव आहेत असे जो समजतो, हे वेगवेगळे काय सांगावे? ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे, त्यालाही एक देह आहे आणि लोकात त्याला सुखी दुःखीही म्हणतात, हे खरे आहे. परंतु आमचा अनुभव असा आहे की तो परब्रह्म आहे, म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे आणि आपण जगत व्हावे, अशा एका साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर. तू समदृष्टी ठेव, असे आम्ही एवढ्याच करता तुला पुष्कळ प्रसंगी सांगत आलो आहोत, कारण साम्या पलीकडे या जगात दुसरा लाभ नाही. मग अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही आमच्याविषयीच्या कळकळीने खरोखर सांगत आहात, परंतु महाराज, या मनाच्या स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे व केवढे आहे याचा पत्ता लावू असे म्हटले तरी सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते, म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल, किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर तो थांबेल काय? जे मन बुद्धीला छळते, तिने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते, जे सारासार बुद्धीला भ्रमात पाडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपल्याला 10 दिशांना फिरवते, ज्याला आवरू गेले असता जे जास्त उसळते, ज्याला निरोधच सहाय्य होतो, असे ते मन आपला स्वभाव टाकील काय? म्हणून मग हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल, हे एवढ्याकरिता फार करून घडणार नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू म्हणत आहेस ते खरोखर तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखरच चपल आहे, परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही एका वेळानेच ते स्थिर होईल. कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की ते त्याला एकदा गोडी लागली की अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवखते, म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवीत जावे. एरवी ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही, जे केव्हाच अभ्यासाकडे वळत नाहीत, त्यांना मन आवरत नाही. ही गोष्ट आम्हालाही कबूल नाही काय? परंतु यमनियमांच्या वाटेने गेले नाही, वैराग्याची कधीसुद्धा आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले, आपल्या मनाला जन्मल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जरा लावला नाही, तर ते स्थिर कसे काय होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला प्रारंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पाहू. तर योग साधन जेवढे आहे ते सर्वच खोटे आहे काय? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. अंगामध्ये योगाचे जर सामर्थ्य असेल तर त्यापुढे मनाची चपलता ती किती आहे?
हे महतत्वादी सर्व आपल्या अधीन होणार नाही काय? त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले देवा, तुम्ही म्हणतात त्यात चूक नाही. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची खरोखर तुलना होणार नाही. परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे ह्याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे. कृष्णा, या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने आता सांप्रत आम्हाला ही योगाची ओळख झाली. हा आता आघवेया जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा जाहलाजी. परंतु महाराज, मला आणखी एक शंका आलेली आहे. ती दूर करण्यास तुमच्या वाचून कोणीही समर्थ नाही. म्हणून देवा सांगा, कोणी एक योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्षपद काबीज करायला पाहत होता. पुढले गाव जे आत्मसिद्धी, त्या गावाला येण्याकरता जो इंद्रियरूप गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला, तो आत्मसिद्धीच्या गावाला पोचला नाही आणि त्यास परतही येवत नाही. असा मध्येच असताना त्याच्या आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. भलत्या वेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करत नाहीत. मग त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली, अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्याला आत्मप्राप्ती होणार नाही अशीही आशा त्याला श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही. याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला, जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मरण पावला, त्याला अहो महाराज, कोणती गती प्राप्त होते ते सांगा. तेव्हा कृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्षसुखाची उत्कट इच्छा आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय? पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो. पण ते विसावा घेणेही असे सुखकर असते की जे इंद्रादी देवांनाही प्राप्त होत नाही. वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालता तर मरणकाळापूर्वीच ब्रह्मसिद्धीस येऊन मिळता. पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे भाग पडते. पण नंतर मोक्ष त्याच्याकरिता ठेवलेलाच आहे. ऐक, कसा चमत्कार होतो तो. 100 यज्ञ करणाऱ्यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणारास श्रमा वाचून मिळते. मग त्या ठिकाणचे दिव्य व फलदायी भोग ते यथास्थित भोगीत असताही त्याच्या मनास कंटाळा येतो. देवा, हे विघ्न मध्येच का आले? असा स्वर्गातील भोग भोगत असता तो सारखा पश्चाताप करतो. नंतर तो मनुष्यलोकात जन्मतो. पण सर्व धर्मांचे वस्तिस्थान आणि वैभवरूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत, त्या तो भात गोट्याच्या रोपाप्रमाणे वाढतो. जे कुलनीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पाहणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहते, ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्रविहित आचरण हा ज्याचा व्यापार आहे व सारासार विचार हाच ज्याचा सल्ला मसलत देणारा प्रधान आहे, ज्या कुळामध्ये चित्ता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि रुद्ध्यादिक या ज्याच्या घरातील देवता आहेत, ज्या कुळांमध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि रुद्ध्यादिक या ज्याच्या घरातील देवता आहेत, अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे, त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. अथवा जे ज्ञानाग्नीमध्ये हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ व वेद संपन्न असतात व जे ब्रह्मसुखरूपी शेताचे मिराजदार असतात, जे एकमेवाद्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात व जे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकिळ आहेत, जे विवेकरूप गावच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्यसेवन करीत राहिले आहेत,
त्या योग्यांच्या कुळात त्यास जन्म मिळतो. अल्पवयातच त्याच्या ठिकाणी स्वरूपज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो, त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वयरूपी गावाला पोहोचण्याच्या अगोदरच लहानपणीच सर्वज्ञता त्यास वरते. मोकटी देहाकृती उभटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा, तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता. बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. तिये सिद्ध प्रज्ञेचिनी लाभे म्हणची सारस्वते उभे. मग सकळ शास्त्र स्वयंभे निगधी मुखे. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम. स्वर्गी ठेविले जप होम करदी सदा. उमरी भाट होईजे मग मृत्युलोकात वाणिजे. ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वयरूपी गावाला पोहोचण्याच्या अगोदरच लहानपणी सर्वज्ञता त्यास माळ घालते. पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मन सर्व विद्यांना प्रसवते. मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात. ज्याकरिता देव कामनायुक्त होऊन स्वर्गात नेहमी जप होम इत्यादी करीत राहिले आहेत, असा जो जन्म व देवांनी भाट होऊन मृत्युलोकाचे वर्णन करावे असा जन्म अर्जुना तो त्याला प्राप्त होतो. आणि मागच्या जन्मांची चांगली बुद्धी जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती, तीच बुद्धी मग त्याला सतत नवी प्राप्त होते. एखादा भाग्यवान पुरुष पायाळ असून त्याला डोळ्यात घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर तो जसा पाताळातील द्रव्य सहज पाहतो, त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवळ गुरुकडून खरोखर कळावयाचे असतात, त्या सिद्धांतात त्याची बुद्धी प्रयत्ना वाचून प्रवेश करते. बलवान इंद्रिय मनाच्या अधीन होतात. मग प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनायासे मूर्धी आकाशात मिळू लागतो. असे सहजच कसे काय होते हे समजत नाही. अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधी त्याच्या मनाचे घर विचारीत येते. हा योगभ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणू काय भैरव देवच आहेत, अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच, किंवा जणू काय वैराग्याच्या पूर्णतेचा मूर्तिमंत अनुभवच आकाराला आलेला आहे. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे माप किंवा अष्टांग योगाची सामग्री दाखवणारा जणू दिवाच होय. ज्याप्रमाणे सुवासाने चंदनाचे रूप धरावे, त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनविलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा, इतक्या योग्यतेचा साधकदशेत तयार झालेला दिसतो. ऐसे नेणो काय आपैसे तया तेची कीजे अभ्यासे. समाधी घरपुसे माणसाचे जाणीजे योगपीठीचा भैरव. काय हा आरंभरंभेचा गौरव, के वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. हा संसार उमाणी ते माप, हा का अष्टांग सामग्रीचे दीप. जैसे परिमळेची धारीचे रूप चंदनाचे, तैसा संतोषाचा काय घडिला. की सिद्ध भंडारी होऊन काढिला, दिसे तेणे माने रूढला साधकदशे. कारण की
कोट्यावधी शतवर्षात हजारो जन्माचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोचला. परंतु जेवढी साधने आहेत तेवढी सर्व साधने आपोआप त्याच्या मागे येतात. नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो. नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे राहतो. मग विचारांच्या पलीकडचे जे स्वरूप तो स्वतःच म्हणतो. त्या ठिकाणी मनरूप मेघ नाहीसा होतो व वाऱ्याचा चंचलपणा समतो. त्याप्रमाणे आकाश देखील आपल्यातच मुरते. तो ओंकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा इतके त्याला शब्दातीत सुख मिळते. म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो. अशी जी ब्रह्माची स्थिती, ती जी सगळ्या गतींची गती आहे, त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो. त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपरूपी केर कचरा काढून टाकला. म्हणून या जन्मी उपजदा क्षणीच लग्न घटका बुडाली. त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली. आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याचे भिन्नतेचे लग्न लागते. त्याप्रमाणे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व फिरून ज्या स्वरूपी ते विश्व लीन होते, ते स्वरूप तो याच देहाने होतो. ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशाने धैर्यरूपी बाहूंचा विश्वास धरून कर्मनिष्ठ लोक षटकर्मांच्या प्रवाहामध्ये उडी टाकतात, अथवा ज्या एका वस्तूकरता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगात घालून समरांगणामध्ये संसाराशी लढतात, अथवा तपी लोक ज्या स्वरूपप्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार व निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात, जे स्वरूप भजन करणाऱ्या लोकांच्या भजनाचा विषय आहे, जे स्वरूप यज्ञ करणाऱ्या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे, याप्रमाणे जे स्वरूप सर्वांना सर्व काळी पूज्य आहे, जे स्वरूप शेवटची गती आहे, साधकांचे साध्य आहे व जे एकच सिद्ध तत्व आहे, ते स्वरूप तो योगी आपण स्वतः झाला. म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे, ज्ञानी पुरुषांना तो जाणण्यास तो योग्य आहे, आणि तपस्वी लोकांमध्ये तो मूळ तपोनाथ आहे. जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाला वृत्तीचे येणे झाले, तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो. म्हणून या कारणास्तव हे अर्जुना, तू मनाने योगी हो, असे मी तुला नेहमी म्हणतो. अर्जुना, योगी जो म्हणतात तो देवांचा देव जाणावा आणि माझे सुखसर्वस्व व माझा आत्मा तो आहे. ज्या पुरुषाला भजन करणारा भजन व भज्य ही भक्ती साधनांची जी त्रिपुटी, ती सर्व अनुभवाने सदोदित मद्रूपच आहे. मग अर्जुना, त्याच्या आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईल असा तो खरोखर नाही. त्या ऐक्यभावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर मी देह व तो आत्मा ही होय. याप्रमाणे तेथे भक्तरूपी चकोराचे चंद्र, त्रैलोक्याचे एकमेव राजे, गुणांचे समुद्र असे जे श्रीकृष्ण परमात्मा ते बोलले, असे संजय म्हणाला. तेथे भगवंताचे बोलणे ऐकावे अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा होती, ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली असे भगवंतांना कळून चुकले. त्यामुळे त्यांच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला, कारण त्यांच्या बोलण्याचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुनरूपी आरसा त्यांना प्राप्त झाला. त्या आनंदाच्या योगाने अंतःकरण प्रफुल्लित झालेले श्रीकृष्ण आता सविस्तर निरूपण करतील. तो प्रसंग पुढे आहे. जेथे शांतरस स्पष्ट दिसेल असे जे प्रतिपाद्य विषय रूपी बीजांचे साठवण ते मोकळे करून विस्तृत तऱ्हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल. कारण की सत्वगुणाच्या दृष्टीने मानसिकतारूपी ढिखळे विरघळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार होत झाले. आणखी सोन्यासारखा अवधानरूपी वाफसा मिळाला. मग श्री निवृत्तीनाथास पेरण्याची इच्छा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूंनी खूप कौतुकाने मला चाडे केले व मस्तकावर जो हात ठेवला ते उघड बीजच घातले. म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणतात, हे रूपक राहू दे, श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले ते तू सांग. असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सांगतो, पण
ते मनाच्या कानांनी ऐकले पाहिजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. ते माझे शब्द चित्त देऊन त्यांचा मोबदला घेतला पाहिजे. हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत घ्यावेत. हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील. हे शब्द आत्महिताला स्थिर करतील, पूर्ण अवस्थेला जगवतील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतील. आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलतील. हे त्यांचे बोलणे मी ओवी छंदाने सांगेन. परी ते मनांचा काणी ऐकावे, बोलबुद्धीचा डोळा देखावे. हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया, अवधानाचे निहाते नेयावे हृदया आंतौते. हे रजवितील आणि येते सज्जनांचे, हे स्वहिताते निवविती परिणामाते जीवविती. सुखाची वाहविती लाखोली जीवा. आता अर्जुनेसी मुकुंदे नागर बोलिजेल विनोदे. ते ओविये चेनी प्रबंधे सांगेन मी. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. आत्मसंयम नावाचा 6वा अध्याय समाप्त. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.